श्री गुरुदेव दत्त. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते. असे मानले जाते की काशीचे ज्योतिष चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्वाचे नियम जाणून घेऊन. शिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे नियम. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करण्यासाठी पहिला नियम म्हणजे 1 दिवस आधी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादीचे सेवन करू नये. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षत, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, मोळी, शेमीचे पाने, मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्थित करावी. माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवा. महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुवा, हलवा, लस्सी, मध इत्यादीची व्यवस्था करावी. महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करा. महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे. उपवास झोपण्यास मनाई आहे. जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा आधी प्रदक्षिणा करून परत या. शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे. महाशिवरात्रीचे पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात. महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्याचे नियम पालन करा. महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा. याने व्रताचे अधिक पुण्य फळ मिळते. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे. महाशिवरात्री व्रताचे पारण निश्चित केलेल्या शुभ मुहूर्तानंतर करावे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारायण करण्याची नियम आहे. सोमवारी उपवास करणाऱ्यांनी या चुका टाळा. महादेवाची कृपा नव्हे होईल अवकृपा. हिंदू धर्मात भगवान शिवांचे असंख्य भक्त आहेत, जे सोमवारी उपवास करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे. सोमवारी हा भगवान शिवाला समर्पित आहे. तसं बघायला गेलं तर 1 कळश पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात. सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नये. यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात. सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? भोपळ्याचे ज्योतिष आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत. सोमवारचे व्रत असे करावे. धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शिवलिंगाचा जल अभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करा. या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग पूजा करा आणि व्रतकथा ऐका. सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते, पण काही वेळाने तुम्ही फळे घेऊ शकता. भोलेनाथाच्या पूजेत या चुका करू नका. सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका. तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दूध बाधित होतं, ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही. भगवान शंकराची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे. शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावर तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जाईल. भगवान शंकराची पूजा करतानाच चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकुवाचा टिळा लावू नका. भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते. पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये.
जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या. ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे. श्री गुरुदेव दत्त.